नमस्कार. एवढ्यातच अमेरिका आणि इराणचा शांतता करार पार पडलेला आहे व जगाने एक सुटकेचा निश्वास म्हणजे जग निवांत झालेलं आहे. भरपूर गोष्टी झाल्या, भरपूर मिसाईल, बॉम्ब ह्यांची चर्चा झाली. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती हॉर्मोझ व इराणने केलेली हॉर्मोझमध्ये नाकेबंदी. आज आपण आता जाणून घेणार आहोत हॉर्मोझ ह्याचा नक्की जगाशी संबंध कधीपासून आला, हॉर्मोझचा शोध कुणी लावला, ह्याच्यावर कुणाकुणाचं आणि कधी वर्चस्व होतं इत्यादी बाबत. हॉर्मोझचा सर्वात प्राचीन ऐतिहासिक पुरावा हा आपल्याला इसवी सन पूर्व 2600 मधील सुमेरियन तसेच हडप्पा संस्कृती यामधील व्यापारी देवाणघेवाणमध्ये सापडतो. ह्या मार्गाचा मेसोपोटेमिया व हडप्पा संस्कृतीत जलमार्ग म्हणून मुख्य मार्ग तसेच जलमार्ग म्हणून वापर केल्याचा आपल्याला ऐतिहासिक नोंदीत दिसून येते. हॉर्मोझचा आणखी एक प्राचीन पुरावा म्हणजेच इसवी सन 716 मध्ये पर्शियामधील धार्मिक छळाला कंटाळून काही पारशी लोक जलमार्गाने पहिल्यांदा गुजरातमधील दीवदमन व नंतर संजान इथं आले. त्यांनी हॉर्मोझमधून प्रवास केल्याचं सांगितलं जातं. ह्या प्रवासाचा तपशीलवार वर्णन आपल्याला आढळते. ते लिहून ठेवलेले आहे बहमान कैकोबाड यांनी त्यांच्या ग्रंथात, ज्याचं नाव आहे संजान. तसेच इसवी सन 13व्या शतकात भारतातील एक व्यापारी जगडू शहा यांच्याकडे जहाजांचा एक मोठाच्या मोठा ताफा होता व ते हॉर्मोझ या मार्गावर त्यांची सारखी ये जा असायची असे प्राचीन ऐतिहासिक दस्तावेज सांगतात. तसेच विजयनगर साम्राज्य व हॉर्मोझ यांच्यात देखील व्यापारी घडामोडी घडत असल्याच्या आपल्याला अब्दुल रजाक, डोमिंगो पेस व कृष्णदेव राय यांच्या दरबारातील ऐतिहासिक नोंदी लिहून ठेवणाऱ्या इतिहासकारांच्या नोंदीत आपल्याला भारतीय व्यापारी हॉर्मोझ बंदरापर्यंत घोडे, मसाल्याचे पदार्थ व इतर गोष्टी आयात करून व्यापारासाठी घेऊन जात असत किंवा निर्यात करत असत असे दिसून येते. तुम्हाला माहिती आहे का हॉर्मोझ हे नाव कसं पडलं? तर 11व्या शतकात एका अरबी राजाने ओमनमधून येऊन इराण येथं हॉर्मोझ नावाचं राज्य स्थापन केलं. तेव्हापासून हॉर्मोझ हे नाव सर्वदूर झालं. 15व्या शतकात एका पोर्तुगीज राजाने अरबी राजाचा किंवा पूर्वीच्या राजांचा पराभव केला व तिथं एक किल्ला बांधला व तेव्हापासूनच हे टोल वसुलीचे एक केंद्र म्हणून नावारूपास आलं. व जेव्हा मिडल ईस्टमध्ये 20व्या शतकात जेव्हा तेलाचे साठे सापडले त्यावेळेस ह्याला अजून महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पारसी धर्मातील सर्वोच्च देव ज्याचं नाव होरो मजड, त्याच्या नावावरूनच हॉर्मोझ हा शब्द तयार झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे का इराणने हॉर्मोझवर पहिल्यांदा कधी ताबा मिळवला? तर पोर्तुगीज राजाने हॉर्मोझवर किल्ला बांधला व टोल वसुली केंद्र चालू केले, हे तर आपल्याला माहितीच आहे. परंतु इराणी सफावी साम्राज्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने पोर्तुगीजांचा पराभव केला व हॉर्मोझवर ताबा मिळवला व तेव्हा पहिल्यांदा इराणने हॉर्मोझवर ताबा मिळवला.